शेतकरी मित्रांनो, राम राम. आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र नितीन. आज आलेलो आपण आहे शिवणी या गावामध्ये, शिवणी बुजुर्ग शेषराव भाऊ कुटे यांच्या शेतामध्ये. तर आज आपण तुम्हाला लाईव्ह जे काय आहे हळदीवरचे पीक आणि यांनी केलेले जे आपण सांगितल्याप्रमाणे जे उत्पादन टाकले याचा रिझल्ट कसा आला तो तुम्हाला आज लाईव्हमध्ये दाखवत आहे. तर हा पूर्ण तुम्ही प्लॉट पाहू शकता. मग पूर्ण याच्यावरती घ्या, असा प्लॉटवरती पूर्ण 1.5 एकराचा प्लॉट आहे. टोटल माझी हाईट 5 फूट 9 इंच आहे. तर माझ्या डोक्या एवढी हळद झालेली आहे. बरं, हळद ही नुसती उंच न होता हळदीवर कुठल्याही प्रकारचा रोगराई वगैरे काय नाही. हळदीवर मी पानं पाहू शकता. पानावरती घ्या, एका इटीच्या वरती प्रत्येक पान आहे हळदीचं टोटल. आणि ग्रीनरी वगैरे पूर्ण पाहून घेता हळदीची टोटल. हे झाला वरचा भाग. आता खाली तुम्हाला खालचे फुटवे दाखवतो. मग खाली घ्या, याच्यावरती पुढे मागायचे याच्यावर. हे बघा खाली हे दिसते पूर्ण तुम्हाला. हो, हे फुटवे पहा किती जोरदार आणि स्तंभ आहे पायाचे. हा नोव्हेंबरच महिना आहे, पूर्ण कंद उघडे पडत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, कधी जर तुमच्या हळदीमध्ये असे कंद जर उघडे पडले तर या ठिकाणी आपली हळद स्टॉप होऊन जाते. मी दिसत आहे. तर आपल्याला याच्यावरती सगळ्यात पहिले आपल्याला मातीचा भर घालायचा आहे या कंदावरती. ह्या कंदावरून आपल्याला रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो. मी दिसत आहे. प्रादुर्भाव वाढून याला कंदमाशी लागण्याची भीती वाटते. या ठिकाणी पोखरलं जाते, वरून आळ्या चाटतात. याच्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि सड लागण्याची शक्यता खूप तीव्र आहे. म्हणजे सड लागतेच लागते आणि आपलं उत्पन्न या ठिकाणी स्टॉप होऊन जातं. आता हे कंद वाढण्याचं हे कंद, आता याला माल खूप लागल्यामुळे हे कंद उघडे पडत आहेत. यामुळं बेडचं जे नियोजन असते कधी पण लागवड करताना, तर हे लागवडीच्या वेळी नियोजन करणं महत्त्वाचं आहे. आता हा बेड इथे कट होऊन गेला या ठिकाणी इथं, म्हणून हा कंद वगैरे उघडा पडतोय. हा बेडची साईज आपल्याला कमीत कमी 30 समोर पाहिजे. उदाहरण तुम्हाला सांगतो, ही माती जी आहे ही एवढी माती आपल्याला या ठिकाणी पाहिजे. तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हा कंद पूर्ण बाहेरच्या. आता सध्या मशीन काही आपल्या याच्यामध्ये येणे शक्य नाही आहे. तर हे कंद पूर्ण मातीने भरायचे टोटल. आणि जो भर आहे याचा हा आपल्याला आता याच्यामध्ये परिश्रम केल्याशिवाय इलाजच नाही. आपल्याला एवढा कमीत कमी याच्या बाहेर टीचभर पाहिजेत. हा बेड हा असा एवढा पाहिजेत, तेव्हा मग हे कंद उघडे पडत नाहीत. तर कधीही बेड पाडताना असे सरळ न पाडता, पाईट न पाडता थोडे आडवे पाडायचे ना. हळद लागवड करताना मधात सेंटरला दोन याच्यामध्ये ईदभर अंतर ठेवून बाजूला बेड टीचभर राहायला पाहिजे. अशा प्रकारे हळदीची लागवड करायची आहे. हे तुम्ही बघू शकता आतलं पूर्ण. आता यांचे कंद खूप छान लागत आहेत, खूप पोसत आहेत चांगल्या प्रकारचे, परंतु ते उघडे पडत आहेत. ते उघडे पडल्यामुळे उत्पन्नामध्ये याला हे डंक मारण्याचे चान्सेस येऊन रोगराई वाढण्याचे चान्सेस येतात. हे भरून घ्यायचे. हे झाला हा मुद्दा. आता इथून समोरचं नियोजन आपल्याला वरचा जो प्लॉट आहे हा पूर्णपणे व्यवस्थित बसलेला आहे. तर आपल्याला सगळं नियोजन खालूनच द्यायचं आहे जे आहे ते. आता तुम्हाला एक कंद आम्ही उपटून दाखवतो कुठलाही. तुम्ही समोर लाईव्हमध्ये हा एक कंद काढूया आपण. सडीसाठी खूप प्रमाण वाढलेलं आहे सडीचं शेतकरी मित्रांनो. तर सडीसाठी त्या ठिकाणी हळदीला सड लागली असेल किंवा लागली नसेलही तरी एक उपाययोजना म्हणून आपण शेतामध्ये बुरशीनाशक आणि काळीनाशकची एक ड्रिंचिंग करून घ्या. कारण की प्रिकॉशनमध्ये जर टाकलं तरी काही अडचण नाही आहे. कारण नंतर सड लागल्यावर आपल्याला हळदीला कंट्रोल करण्यामध्ये खूप परिश्रम घ्यावे लागतात आणि खर्चही वाढतो. मग याला मोकळं करावं थोडं. मी धरतो याच्यावरती, पूर्ण मोकळं करून काढा त्याला. आपण लाईव्ह तुम्हाला माल दाखवत आहे. हा काय एकच नाही, तुम्ही कुठलाही पूर्ण प्लॉट बघा, तुम्हाला कुठेच हलक्या प्रकारची हळद तुम्हाला दिसणार नाही. खुडू देऊ नका कंद आपला. हा माल बघ कसा वाढत आहे. योग्य नियोजन, व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर उत्पन्न छान होतं, हळदही चांगली दिसते. हे बघा माल हा काढायचा आपल्याला.
मुळ्या बघा याच्या किती स्ट्रॉंग आहेत. आपण मुद्दाहून बघत आहे की उद्या आपल्याला मुळ्या कशा आहेत, काय कशा आहेत. नख नका लागू जास्त याला. तो कसा उपटणार नाही सगळ्या. पलीकडून मोकळा करा पूर्ण. पलीकडून जातो थोडंसं, कारण खुरेलच तो मग याच्या खाली गड्डा आहे. हा ऑक्टोबरच महिना संपत आहे. ऑक्टोबर महिन्याची 31 तारीख आहे आज. 31 ऑक्टोबर 2025. अशी हळद आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिसते. आजच याची हळद बघा कशी आहे. तर अजून आपल्याला याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपल्याला याला खत पाणी द्यायचं आहे. पूर्ण 1.5 एकराचा प्लॉट आहे. यावर्षी पैसे होणार मग तुमचे. हां उपले जात नाही मग तुम्हाला ते मोकळाच करणार ते तेव्हा समजते ना गड्डा. मुळ्यात जारवट बघा मजबूती किती आहे. तुमची प्रतिक्रिया काय मामा सांगा. काय वाटतं तुम्हाला, काय किती उत्पन्न व्हायला पाहिजे. मार्गदर्शन उत्पन्न किती व्हायला पाहिजे. 35 या पाहिजे. 35 तर येतेच तुम्हाला. फक्त आता आहे हीच काळजी ही टिकून ठेवायची आपल्याला. खालचं जे आता माल आहे ना, हा माल फक्त आपल्याला खराब होत नाही याच्यावरच येते. मी बोललो ना तुम्हाला शक्य नाही हो. कोणता एक काढा पण हळद काढायची आम्हाला पण निघत नाही पूर्ण बुडातून. एवढं पॅक झालं ते खाली गच्च. आणि काय काय हळदी उपटल्या धरल्या की वरून येऊन आल्या. मुळ्या बघा किती स्ट्रॉंग आहेत. गोगलगाईचा प्रादुर्भाव चांगला वाढ आहे खाली. गच्च मुळे येतात. खुडूनच आला ते. हे बघा माल किती कच चालला. खुडून आला. हा फोड नका त्याला. आपल्याला माल दाखवायचा खास. मालच तर काढायचा आपल्याला. हे पहा कांडी. बाप याचं हे हो ना. हे जुगाड वेगळंच वेगळंच आहे. याचं आहे. हे बघा याची कांडी कुठे झाली. बेनं कोणतं होते. सेलम. सेलम आहे हळद. सेलम जुनी हळद आहे. जुनी हळद. याच आहे का ते. हे तुटलेलं हो ना. या गड्ड्याचं बघा. हा हळदीचा फुटवा आहे मित्रांनो. हा हळदीचा एकाच याचा फुटवा हा पण आहे आणि याचाच फुटवा हा पण आहे. हा वरती आलेला हे तुटलेलं आहे. हा माल तुटलेला आहे. हे बघा लय खोले हो सगळे. कुठे मामा थकले उकरून निघत नाही म्हणतात. खोली म्हणतात ड्युटीवर जायचं पण. हा फोडू नका, मोडू देऊ नका. मोडल्यावर तर मग आपल्याला ते याचा हे याला दिसलं पाहिजे ना याचा म्हणून माल. कोणी मला दुसऱ्या याचा उकरून लावला तुम्ही. दिसतंय सर खरं माझ्याकडून. होय दिसायला निघून हे माल कुठले कुठे वाढ आहे. हे निघणार नाही का. शक्यच नाही असं. हे पहा जुनी कांडी लागवड केलेली. हे पहा ही लागवडीचं बेन आहे. तरी खुडलं एक त्याचं हे याचं खुडलंय बरं तरी. मोडू नका. हे आपल्याला हेरसोड काढायचं आहे. आपल्याला हे काढायचं आहे. ते सगळ्यासोबत काढायचं आहे. हे मग लोक भरोसा करणार आपल्याला. 2-3 याचं मोडून लावतील म्हणतील. एक झाड काढायला आम्हाला एवढा परिश्रम लागतोय बघा. हे सोबत आलं पाहिजे मामा याच्या. हे इकडचं खरं माल आहे पुन्हा. खालीच तर फणी मग याच्या खास. लय खोली पण. जाऊ द्या काढू नका. राहू द्या. जाऊ द्या झाकून घ्या त्याला. हे पहा आम्हाला एक झाड काढायचं तर आम्ही झाड काढू शकत नाही. कारण की खूप माल आहे खाली. त्याला कुदरत आणायला लागते कोण आम्हाला काढायसाठी. तर शेतकरी मित्रांनो बघा योग्य नियोजन केलं यांनी. योग्य प्रकारचे खतं टाकले. तुम्हाला आता काही असं काही यात लपवण्यासारखं काही नाही. सरळ तुम्हाला माल दिसतोय. सर्व दिसतोय. आम्हाला हे उपटायचं आहे वरी पण हे उपटणं शक्य नाही आहे. कारण खाली माल खूप आहे. एवढ्या खालपर्यंत खंदायला अवघड आहे. सडीचं प्रमाण कुठं काही दिसत नाही आहे. तरी पण आम्ही प्रिकॉशन म्हणून एक हे टाकत आहे.
फक्त आता एकच काळजी घ्या याला याच्यामध्ये. हे बघा तुम्हाला जे उपणून आलेला कंद हा पण दिसतोय केवढा झालेला आहे, की हे जे उघडे पडलेले जे आपले कंद आहेत ते झाकून घ्या. याला याला बुजून टाका मग, राहू द्या. हे पाहिजे सुरुवातच आहे, अजून याच्या कांडे लांब व्हायचे आपल्याला, खूप खूप अजून याला राहिलेलं आहे. आता याच्यात मोडतून इतकं पॅक झाले. हा बघू शकता प्लॉट टोटल. खूप छान नियोजन केलंय हळदीचं. हे बघा दुसरे स्टंप बघा हळदीचे कसे झालेत. तर याचं काही एडिटिंग वगैरे काहीच नाही, डायरेक्ट लाईव्ह आहे. तुम्हाला आता फिरून दाखवतो शेतामध्ये पूर्ण. पहा हे पहा, हे असे कंद उघडे नाही पडले पाहिजेत. मग मला तेच सांगितलं. हळद परत मशीनचे असल्यामुळे मध्ये जरा गॅप पडलेत लागवडीचे. तर होता असतो आता मशीनची लागवड जर पद्धतशीर होत असेल तरच करा, नाहीतर माणसांनी टाका हळद. हळदीच्या मधात गॅप नाही पडले पाहिजे जास्त. हा बघा कंद असे उघडे पडत आहेत. जास्त माल लागल्यामुळे पण कंद उघडे पडत आहेत. शेतकऱ्यांचं समाधान झालं, आपल्यालाही चांगलं वाटते. हळदीचे पानं बघून घ्या. कुठलंही पान बघा, एकही पान इतीच्या कमी कोणतंच नाही आहे. कुठलंही पान बघा. मामाने याला पूर्ण महाफीडचे प्रोडक्ट वापरले सर्व. सोबत तसेच जिंदा कोसामिलचा डोस दिला, सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी खतं टाकत आहेत. फवारणी घेतलेली आता आपण जे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे. हे पान दाखवा मग त्यांना पूर्ण. पानाची हे पण बघा लांबी 1 2 3 इतीच्या वरती पान आहे. लांबीला रुंदीला एका इतीच्या वर आहे. पानाच्या क्वालिटी पण खालची, तर मग खालची पण क्वालिटी दाखवली हळदीची. वरचे पानही दाखवत आहे. आपण शेल्यापर्यंत दाखवतो पूर्ण हळदीचा प्लॉट असा आहे. टोटल पूर्ण फिरून घ्या असा पलीकडपर्यंत. पलीकडच्या बाजूला दुसरी हळद आहे. आता आपण कोणाला काही म्हणत नाही, पण पलीकडची हळद तुम्हाला इथून दाखवताना नाही, पण तुम्हाला बाजूला बुडवून दाखवू शकतो किती फरक पडला आहे हळदीचा. हे शिकड्या नाव आहे पानावरती. अशा प्रकारच्या वरचा आम्हाला करपा येऊ लागला होता त्यांच्या शेतामध्ये. यांना एक आपण स्प्रे दिला होता, त्याच्यानंतर हा करपा स्टॉप झाला. पण ज्या वेळेस समजा आपल्या हळदीला या ठिकाणी आणि हे जे पान आहे हे बघा शेतकरी मित्रांनो लक्षात राहू द्या, या ठिकाणी जर करपलेला येतं आणि हा जर करपा वाढत आहे इथं, तर असं समजायचं की आपल्या शेतामध्ये 100% खाली सडीला सुरुवात झालेली आहे. पान या ठिकाणी करपायला चालू होतं. या ठिकाणी करपा चालू झाला तर खाली आपल्याला 100% सड लागते असं वाटते. यांच्या एका शेतामध्ये आम्हाला एक पण झाड आढळलं नाही की ते या ठिकाणी करपा आहे म्हणून. तरी पण आम्ही प्रिकॉशन म्हणून एक सडीचं एक टाकत आहे हळदीला. खाली दाखवा. हे बघा पूर्ण तुम्हाला शेतामध्ये पूर्ण हळदीचं आता हे जे ही ओळ पूर्ण फिरून दाखवत आहे. प्रत्येक माल पहा, कुठलाही माल पहा, कुठेही फुटवे पहा. फुटवे मालाला काहीही नाही. हे बघा हे तर कसं झालं, असं जंगलावाणी आपल्या बांबूच्या याच्या झाडाच्या वाणी झालंय. त्याच्यावाणी आम्हाला एक कंद करायचा कंद काढता येईन. विहिरीपर्यंत जाऊया आपण डायरेक्ट. हे अशा प्रकारचे आता इथून समोर येणार फुटवेचं येतं, कारण की आता कंदाची वाढ होत आहे वरी. तर हे फुटवे आपल्याला एवढे काही तंदुरुस्त येत नाहीत अशा प्रकारचे. आता कारण खाली मालच लागत आहे सगळा. हे पहा असा फुटवा असा वरती येऊन वरी पान मोकळं झालं पाहिजे, तो तंदुरुस्त फुटवा येतो. हा पहा फुटवा वरता, हे पान वरी काढते, हा तंदुरुस्त फुटवा आहे. असे फुटवे यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो वर येऊन. खालच्या खाली पिवळी व्हायला नाही पाहिजे. आणि राहायला आता बऱ्याच शेतकरी मित्राचा प्रश्न आहे, हे खालचे पानं पिवळे होतात. हे खालचं एक एक पान खराब होतच असते. हे एक एक पान खराब होतच असते, याला काही नाही.
आता असं जर वरचं पान खराब होऊन फुटव्याचं पान जर असं येत असलं वरी, तर मग आपल्याला सडीचा जास्त प्रादुर्भाव असतो. हे बघा, हे पान हे असं सडीला येते, तरी आपण याला टाकून द्यावं बुरशीनाशक. एवढं तेवढं शेती काही 100% आपल्या हाती लागतच नसते, 5-10% देव घेऊनच जातो. खूप छान नियोजन केलं तुम्ही. आंबाची तशी प्रतिक्रिया पाहू. प्रतिक्रिया काय म्हणतात, तर काय म्हणणं आहे तुमचं? काय वाटतं हळदीबद्दल थोडंफार काय सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे टाकलं सर आपण सर्व. या अलीकडे या. महाफिलचं जे सर्व जे इथं हम्म. टाकले सर. या चालत या समोर या. सोयाबीन गोल्ड टाकलं हम्म. आणि जिंदा बी टाकलं. हम्म. आता याच्या पुढचं नियोजन तुमच्या सांगण्याप्रमाणेच टाकणार सर. काही हरकत नाही. धन्यवाद आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल. हे बघा, तम बघा, कुठेही हात घाला हळदीला. अजून एक फुटवे जोर मारत आहेत, वरून फुटवे मारत आहेत, कंदही येत आहेत. बघण्यासारखी हळद आहे. व्हिडिओ आज खूप मोठा होत आहे, परंतु आता एवढी हळद दाखवायची म्हणल्यावर तुम्हाला बरेच शेतकरी म्हणतात की तुम्ही आम्हाला दुकानावरूनच सांगताय. बरोबर आहे, आम्ही दुकानावरून सांगतो, परंतु आम्हाला माहिती आहे प्रोडक्ट काय बोलतायत तर शेतामध्ये. जरा माणसं कमी असल्यामुळे, मॅनपॉवरचा प्रादुर्भाव असल्यामुळे थोड्या अडचणी येतात. का इथून जाऊन परत दुकान उघडायचे. परभणीच्या शेतकऱ्यांचे फोन आले, म्हणत साहेब एक वेळेस आमच्याकडे चक्कर मारा. मामा ते सगळे व्हिडिओ पाहूनच तर हळद केली म्हणत आम्ही टोटल. हे पाय, हे बघा एकंद मजबूतपणा पायाचा. पण हे एवढा गॅप भरलाय ना तसं. आता हे परत पण आता हे पाय, मशीनची हळद असं व्हायला नाही पाहिजे. उत्पन्नात घट होते याच्यामुळे. क्षेत्र जास्त वाटतात. हळद चांगली म्हणून ठीक आहे, पण जर हळद समजा जर कमकोत झाली तर याचा लय हे बघ किती गॅप पडा पलीकडून. तिथपर्यंत काहीच नाही. चाललं म्हणलं तेवढा गॅप पडतो. आता एवढा गॅप झाला, पलीकडून गॅप झाला. लागवडीमध्ये बेडचं नियोजन आणि आपलं बेण्याचं हे पहा, मधातले एवढे गॅप पडले. आता ह्याच्यात जर समजा हे असे जर इथं असते तर अजून किती हळद झाली असते. त्याच्यात कमीत कमी 2 झाडाच्या मध्ये असे सेम होत होते. हे पहा, एवढा आरामशीर होते, आरामशीर. त्यामुळे लागवडीकडेही थोडंसं आपल्याला लागवड करताना थोडंसं नियोजन करणं बरोबर पाहिजे. बेडाचंही साईज वगैरे. हळद चांगली बसल्यामुळे तुमचं तेवढं ते भरून निघाल गॅप. परंतु हे बघा, आता मधात इथे पूर्ण रिकामी राहिली पोकळी एवढी मोठी. याच्यामध्ये कमीत कमी 4-5 आपले झाड अजून वाढले असते. आरामसे वाढले असते ना याच्यात. 4 तर वाढेच असते. 4 म्हणजे पहा ना, इथं पहा, इथं पहा, इथला भाग पहा, मोकळा पडला एवढा. इथं एक मोकळा, इथं 5-6 झाडाला असते. कमीत कमी 250-300 ग्राम तर आपल्याला हळद होईल एका याच्यामध्ये. मग एक दीड किलो जर हळद आपण प्रत्येक ठिकाणी जर पकडली 2-2 फुटाचा गॅप पडला तर तेवढा लॉस व्हायला ना आपला. हे पहा, आणि बाकी हळद चांगली आल्यामुळं काय वाटत नाही तुम्हाला. वाढल्यामुळे काय वाटत नाही. हे पहा, एक कण निघणार आमच्याकडून. हे पहा, फुल पडते सर. पूर्ण आम्ही असा घ्या माझा गेला. पूर्ण हळद माझ्या डोक्यावर झालेली आहे टोटल. पूर्ण असं घ्या खालून बुडातून लांबून डोक्यावर हळद झाली, डोक्यावर टोटल. पण हळद नुसती वरची वाढच नाहीये, खाली पण तशीच आहे. हळदी नुसती वाढत आपल्याला काही हे नाहीये, खाली पण माल तसाच पाहिजे. तसा पाहिजे तसा प्रकारात माल आहे. हे बघा, हे गॅपले पडले हो. या 2-3 तासाला गॅप. खूपच गॅप पडले म्हणतात. गॅप पडले म्हणून जरा लई हळद कधी असल्यामुळे निघला गॅप तो. प्लॉटमध्ये फरक आहे पूर्ण. आपण जे धुऱ्यावर आलतो त्या धुऱ्यापासून तर शेवटच्या धुऱ्यावर यायला आपण पूर्ण. नाही सर आता बगर शंकरची का? बापरे. आपल्याकडे खूप शेती असं काही नसते. नियोजन केलं, व्यवस्थित हे केलं तर चांगलं होते. सगळीच
5 ते 6 एकर शेती आहे यांच्याकडे. 6 एकर शेतीमध्ये 1.5 एकर हळद आहे आणि त्याच्या याच्यावरती त्यांचं नियोजन पाहून बघा. उत्पन्न काढायला खूपच असं काही वेगळं लागते असं काही नाही. तुमचा सल्ला शेतकऱ्यांची पण मानसिकता पाहिजेत चांगली ऐकण्याची, तर पद्धतशीर होतो. आता आपण पूर्ण धुऱ्यावर आलो. आता या धुऱ्याच्या काठी थोडीशी जागा आहे, तर नियोजन बघा त्यांनी तेवढ्या पुरतं हरभरा टाकलं शेतामध्ये, घरी खायला होईल बघ तेवढ्या पुरतंच. हे बघा त्यांचं शेतावरचा छोटासा त्यांनी शेड केलं, त्यात सर्व सामान राहते. हे नियोजन असतं. शेती आम्ही सांगतो असं काय नाही, शेतीचं नियोजन आपल्यालाही कळलं पाहिजे आपलं काय आहे काय नाही. तर हा आता पूर्ण प्लॉट बघा, इथं स्वच्छता बघा, धुऱ्यावरती काही झाडपाडा फिरपाडा काही नाही आहे. लोक म्हणतात आता विहिरीचं पाणी सरलं विहीर. आता याच्या हळदीच्या शेतामध्ये विहीर आहे बरोबर. याच्या हळदीत कुठंच काठावरची हळद आहे पहा. ही विहीर तुम्हाला दिसत आहे, विहिरीच्या बाजूला हळद आहे. कुठं तुम्हाला दिसते का कुठं सड? पुढची हळद पिवळी पण दिसते का पहा. आता काठावरची हळद दाखवते, थोडाफार पण आहे येतो. हे तुम्हाला म्हटलं मी करपा येतो. हे पाहिजे पाणी साचलेले, ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणचं तुम्हाला हे दाखवतो. आता हे पहा, या ठिकाणी 100% सडीचा प्रादुर्भाव आहे. हे असं पान असतं. हे असं पान ज्या ठिकाणी होते हे तुम्हाला ताबडतोब दिसत नाही, या ठिकाणी खाली 100% सडीचा प्रादुर्भाव होऊन जातो. आता व्हिडिओ खूप मोठा होता, ते कंद काढून तुम्हाला दाखवण्याचा वेळ नाही. हे तुरीच पहा, पूर्ण तूर फुलवलेली आहे टोटल. लवकर येणारं वाहन आहे. यांनी याच्यावरती ब्रँड फवारलं होतं आणि ग्लुकोमिक फवारलं होतं महाफीडचं. शेंगाही पकडल्या आता बहुतेक मग 5-6 दाण्याची शेंग करतो. 5 दाण्याची शेंग आहे. हे बघा पहिली शेंग वर जी बारीक फुटलेली शेलावरची फुल बघा. हे तूर बघा कशी आलेली. काठावरचीच नाही दाखवते, आतली पण दाखवतो. हे बघा तूर पूर्ण खाली वाकून बरडी फुलली, तरी पण खाली जास्त काय हे मोठी नाही झाली त्याची बुडात. असं हे सोलर आहे त्यांचं. याच्यातच केळीचे झाड केलेत, पारस बागवानी. छोटे फुलं केली घरच्या घरी देवाला. केळाचे फण्या पहा. चला तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आज आपण यांच्या शेतामधलं जे काही हळद पीक तूर पीक दाखवत आहे हे मी बघितलेलं आहे. मामा एकदा याला पकडा, मी स्टॉप करतो शेवट. तर या ठिकाणी आपण बघितलं हळदीचं व्यवस्थापन यांनी कसं केलं काय. तर आपण पूर्ण गड्डा काढून घ्यायचा प्रयत्न केला, पण तो काही निघाला नाही, कारण की खाली एवढी फणी मोठी झालेली आहे ती उपटणं शक्यही नव्हतं आणि ते मोडून येऊ लागली होती. मग तुम्हाला दाखवताही आलं नाही पूर्ण. तर यातलं एक आपण हळकुंड काय हळद त्याची कुरकुमी बघा केवढी आजच, आणि हळदीचे हे बघा केवढी आहे. हे बघा कुरकुमी याची. योग्य नियोजन करा, योग्य ते पद्धतशीर प्रोडक्ट हळदीला वापरा, उत्पन्न होतं. चांगलं प्रोडक्ट वापरल्यावर चांगलाच रिझल्ट आपल्याला मिळतो. हे तुम्हाला आज लाईव्ह प्रमाणे दाखवलेलं आहे. तर आपण आज या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आज थोडा खूप मोठा झाला, 25 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.